आता आपण निघालेलो आहे जेवायला. सकाळपासून आपण फक्त वडापाव भजी आणि अंडा भुर्जीवरच आहे आपण. तर आता आपण जातोय जेवायला. श्री गणेश खानावळ म्हणून आहे एक अलिबागला, तर आपण तिकडे चाललो आता. तर चला गाईज भेटूया. हे आहे मित्रांनो सुर्वे खानावळ, जे गणेश खानावळच्या अगदी बाजूला आहे. तर गणेश खानावळला खूप गर्दी आहे. तर आपण आता जाणार आहे सुर्वे खानावळला. बघूया तिकडं कशी टेस्ट भेटते आपल्याला. हे आहे मित्रांनो आपलं अलिबागचं बीच. सुर्वे खानावळपासून 2 मिनिटावरच होतं. बोललो जाऊन बघून येऊया. गर्दी पण दिसत तर आहे आता, कारण की 25ला सुट्टी झाली आपली क्रिसमसची. 26ला एक सुट्टी टाकली का शनिवार रविवार पण ऑफच भेटतो. असे 3-4 दिवस लागून सुट्टी येते. म्हणून मुंबईची पब्लिक आता काय ऐकायला मागणार नाही. सगळी पब्लिक आलेली दिसते इकडं. चला बघूया मित्रांनो किती गर्दी आणि काय. पण आपण ॲक्टिव्हिटी उद्या करणार आहोत मित्रांनो. आज ॲक्टिव्हिटी नाही करणार आहे. आज फक्त असंच आलो आहे आपण. चला बघूया. गिरीश का गाना सुनोगे? ए बच्चा पार्टी गिला करू क्या? गिला करू फ्री मध्ये. चालली माझी गाडी. हो चालली थांबली. चालली लावलेली होते. आलो चालत बसून गेलो. कोणच नाही आजूबाजू. पडलो उठलो. पडणार कसा, मराठी माणूस आहे बे. व्ह्यू बघू शकतात. गो टू द हेल. बीचवरनं नुकताच आलो आहे मित्रांनो. थोडा रेस्ट वगैरे केला, कपडे वगैरे चेंज केले आणि आता आम्ही सुरू केलं आहे बॅडमिंटन खेळायला. मॅडम शिकताय बॅडमिंटन. वा काय शॉट मारलाय मॅडमांनी. एकच नंबर, दुसरा नंबर येणारच नाही. आउट. तर मित्रांनो आता आपण जात आहे कोळीणबाईला. कोळीणबाईचं रेस्टॉरंट इकडून काय ते 1.5 किलोमीटरच आहे. तर आता आपण जातो आहे कोळीणबाईच्या रेस्टॉरंटला. बघूया तिकडची टेस्ट वगैरे काय. मी तुम्हाला रिव्ह्यू देईलच तसा. इकडं आता खाऊया आपण रात्रीचं जेवण इकडं. कोळीणबाई. गाईज आपण आलो आहे कोळीणबाई इथं रेस्टॉरंटला आणि आपण लॉलीपॉप ऑर्डर केली आहे. आता आपण लॉलीपॉप खाऊन बघूया. एका टेस्ट नाही समजत नाही. चटणीसोबत खाऊन बघू आपण. माझ्या एरियात एक राहुल नगरला चिंचवड एक चायनीजवाला आहे. त्याच्याकडे याच्यापेक्षा भारी लॉलीपॉप मिळतात. या कधीतरी. माझं नाव सांगितल्यावर डिस्काउंट नाही भेटणार, पण या 10 out of 10 लॉलीपॉपला. बिकॉज नाही टेस्ट. ओके काय वाफ निघते एकदम. बघू आता चव आहे का तशीच जशी वाफ आहे. कोळंबीचा रसा आहे म्हणजे कोळंबी अंडी आहे. आपल्या भाकऱ्या ही व्हेज कोल्हापुरी. बघू आता बघूया. तुम्ही विचार करत असाल की अजून मी खाल्लं का नाही. बरोबर.
खाऊ कसा फक्त त्यांनी आणून दिलंय. प्लेट कुठे आहे माझ्या? प्लेट कुठे आहेत? कुठे आहेत कोलिन भाई माझ्या प्लेट कुठे आहेत? फक्त आणून ठेवलंय. आपण कोलंबी खाऊन बघूया कशी आहे काय. जो एका घासात रिव्ह्यू देतो ना तो फूड ब्लॉगर नसतो. तो कोण असतो? कॉपी. लिंबू टाकून बघू कसे लागते काय लागते. ठीक-ठाक आहे. 10 आउट ऑफ 6.5. रिव्ह्यू दे. दिस इज घाऊन. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आता आपण अलिबाग बीचला जात आहे राईड्स वगैरे करायला आणि पोहोचणारच आता आपण 1-2 मिनिटात पोहोचू. जे बघा पोहोचलोय आपण मित्रांनो अलिबाग बीचला. इकडनंच आपण मच्छी मार्केटला पण जाणार आहे मच्छी वगैरे घ्यायला. राईड्स वगैरे करणार ते दाखवेल मी तुम्हाला. आता आपण बीचवर आलेलो आहे. तुम्ही बघू शकता मागे आपला अलिबागचा बीचचा मागचा व्ह्यू आहे. हा पुढचा व्ह्यू आहे. ओके. इथं आता आम्ही राईड वगैरे करणार आहे. 3 राईडच्या आम्ही काहीतरी भावतोल वगैरे करून आम्ही पर पर्सन 500पर्यंत केलं आहे. म्हणजे पर पर्सन 500 असेल. असे ते लोक 750, 800, 1000 बोलतात. तुम्ही इकडे येऊन म्हणजे भाव करा. ज्याला भाव करता येतात त्याच्यासोबत या आणि भाव करा. होईल तुम्हाला जसं हवं तसे रेट पण भेटतील. आणि एन्जॉय करा. आपल्या महाराष्ट्रात फिरा, बघा आपल्या जागा वगैरे कशा आहेत. समुद्र बघा आपल्या इकडच्या. खास करून ते इकडं मच्छी खा. म्हणजे फेमस हॉटेल आहे. जसं मी बोललो त्या हॉटेलांवर नका जाऊ. इकडं खानावळे तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारे भेटेल. तिकडं जेव्हा तुम्ही एकदम मनसोक्त घरासारखं आहे. आवडेल तुम्हाला. इकडचं सगळं फिरून झालं की आम्ही मच्छी घ्यायला जाणार आहे. तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल मच्छी मार्केट. आणि मग तिकडनं मग डायरेक्ट आपण हॉटेलवर जाऊ. मग आता मी तुम्हाला तो हॉटेल पण दाखवेल जिथं आम्ही राहतो आहे. हॉटेल नाही बोलू शकत म्हणजे एकदम भारी सोय केली त्यांनी. तर घरासारखंच वाटतंय मला. तर ते एक प्रकारचं घरच बोलू शकतो आपण. ओके चला भेटूया. झुप्पा भाऊ येतो घेऊन जाणार वाटतं आता आपल्याला. हे बी या राईड आहेत आपल्या तर वाटतंय. ए बाबा पाण्यात घे पाण्यात घे. ए कसले भाडे घेतेस? अरे भाडे तरी कसले घेत तो काय रे बोलत काय आले हॅलो.
फिरत की नाही जरा फास्ट तो फिरते रे आम्ही चाललेलो आहे मित्रांनो गाइस अगर जिंदा रहा तो वीडियो बनेगा और अपलोड होगा नहीं हुआ तो कोई नहीं अपलोड करेगा अपने आगे पीछे कोई नहीं है दिल थाम के बैठो और यहाँ पर नयन जी मात्रे जाने वाले हैं अभी तुम्हारा नसीब तुम्हारे हाथों में है जिएंगे तो मिले दादा हात पकड एक साईडला येशील गेला कार्यक्रम आहे त्यांचा रोहिणी गॅरंटेड चेंडू सारखं उडणार आहे तो मार्केट आहे मित्रांनो इथं मच्छी एकदम होलसेल दरात भेटेल तुम्हाला बघू शकता मी तुम्हाला याचा ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल ओके मच्छा बघू शकतो काय पाहिजे मार्केटला या मित्रांनो 8 पापलेट 500ला आहे बोंबिलचा वाटा 200ला आणि कोलंबीचा एवढा मोठा वाटा पण 200ला भेटेल मित्रांनो हे बघा हे आमच्या मच्छी आहे तर मित्रांनो आपल्या राईड्स वगैरे करून झालेले आहे आणि मच्छी पण घेऊन झाले तर आता आपण चाललो हॉटेलवर आता हॉटेलवर जाऊन आपण मच्छी वगैरे देणार आहे हॉटेलवर जिथं आपण राहतोय तिकडंच बनवायला वगैरे आणि तिकडनं कपडे वगैरे चेंज करून आपण जाणार मुरुड बीच आणि जंजिरा किल्ला बघायला तर चला मित्रांनो भेटूया लवकरच आता आपण निघालो आहे मुरुड बीचला जायला इकडनं मुरुड बीच काहीतरी 43 का 44 किलोमीटर आहे इकडनं 1.5 तासाचा प्रवास दाखवतोय त्याला आता आपण जाऊया आणि बघूया की आता आपल्याला कुठं जेवायला वगैरे चांगलं भेटत असेल तर आपण जेवण वगैरे पण करून घेऊया पण मग ते व्हिडिओमध्ये दाखवता आलं तर मी दाखवेल अदरवाईज ते स्किप करणार आहे मी तर चला मित्रांनो जाऊया आता उशीर झालेला आहे खूपच आधीच तर चला भेटूया लवकरच तर तुम्ही बघू शकतात आपण आलेलो आहे आता मुरुड बीचला 1.5 तासाचा टोटल डिस्टन्स होता म्हणजे टाईम आपल्याला लागला आहे डिस्टन्स तर 43 किलोमीटरचं होतं मध्ये आपण ब्रेक पण घेतलेला अर्धा पाऊण तास आपल्या जेवणाला पण गेला होता आपण जेवलो होतो एका ठिकाणी मध्ये
बघा किती एवढी गर्दी वगैरे नाही आहे. आणि इकडं म्हणजे राईड वगैरे पण आहेत नाही एवढ्या, जेवढ्या आपण अलिबाग बीचला बघितलं ना तेवढ्या राईड्स नाहीत. मी माझ्या मोबाईलमधनं केलं आहे शॅडो, लगेच उजाड येईल. इथं नॉर्मलच आहे एकदम. हा व्ह्यू चांगला आहे एकदम, अंधार 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 अंधार. काला खट्टा ना तो ऑरेंज ग्रीन वाला कौन सा फ्लेवर है? कच्ची कैरी, हाँ, कच्ची कैरी है. और दूसरा कौन सा है? ऑरेंज काला खट्टा, कच्ची कैरी, पाइनएप्पल, रोज. ऑरेंज बनाना. ऑरेंज है तो. गोला खाओगे? खिलाओ, आ जाओ इधर, आपको खिलाता हूँ गोला. गोळा आहे गोळा. जंजिराला यायला खूप वेळ झाला आहे मित्रांनो. इकडूनच बघून घ्या किल्ला, मी पण इकडनंच बघते. बिकॉज 4:30 लास्ट टाईम होता, आता फक्त बोटिंग होईल असं सांगताय हे लोक. तुम्ही इकडनंच बघू शकतात किल्ला. इथून यायचा रूट आहे. मोबाईलला चार्जिंग 7% आहे म्हणून मी इकडनं सगळं दाखवलं तुम्हाला. हॅलो गाईज, आपण आता जेवायची सोय झाली आपली. मी तुम्हाला दाखवलेलं आपण मच्छी कुठून आणली इथे. पापलेटचा रस्सा झाला आहे, कोलंबी फ्राय, आणि अजून येते आपली कोलंबी पापलेट फ्राय. आपलं जे आहे आपण जिथून म्हणजे बनवून वगैरे घेतले, जिथं आपण स्टेला आहे तिकडनंच आपण बनवून घेतले. त्याच्या हॉटेलचं नाव आहे दी विलेज रिट्रीट. ओके, आणि आपण टेस्ट करून आता सांगूया कसं आहे काय. पहिले आपण रस्सा भाकर खाऊन सांगू. कॉल करून या, उत्तम सोय होईल. कॉल करून या गाईज, मी नंबर टाकेल त्याचा. आणि जो इकडचा ओनर आहे त्याचं नाव आहे प्रथमेश. त्यालासुद्धा मी तुम्हाला भेटवून देईल उद्या सकाळी, कारण की आता मी खाणार आहे पोटभर दाबून, झोपणार आहे एकदम गार. रस्सा एक नंबर आहे, मालवणी रस्सा आहे, म्हणजे त्यांनी त्यांच्या घरगुतीसारखंच बनवलं. पापलेट दाखवतो मी तुम्हाला टेस्ट करून. पापलेट बघू शकता तुम्ही, एकदम सॉफ्ट आहे म्हणजे पापलेट, पण एक नंबर आहे. टेस्ट एकदम अलग झालं. बोंबील दाखवतो मी तुम्हाला, आपला बोंबील आहे. बोंबीला कसं डायरेक्ट खायचं असतं काटा काढून, एकच काटा असतो, तो खाल्ला तरी चालतं. कोलंबी फ्राय बघू शकता, साल काढलेले, नॉर्मल साल आहे ती खाऊ शकतो. टेस्ट एक नंबर आहे. इथून एंट्री होते द विलेज रिट्रीटची, जिथं आम्ही राहतोय आता. आणि ज्याचे ओनर आहे प्रथमेश. मी तुम्हाला पूर्ण दाखवतो. हे जे घर दाखवलं मी स्टार्टिंगला, तिथं प्रथमेश आणि प्रथमेशची फॅमिली राहते, आई वडील भाऊ आणि प्रथमेश. आणि हे जे समोर जो व्ह्यू दिसतोय तर तिकडं राहायची वगैरे सोय आपली, म्हणजे गेस्ट वगैरे आले किंवा आपण आलो तिकडं राहतात. आणि हे त्यांचे किचन आहे त्या साईडला, चुलीवर जेवण बनतं इकडं. इकडं जेवण वगैरे करायसाठी टेबल वगैरे आहे तिकडं. आणि हे रूम आहे, हा आपला रूम आहे मित्रांनो. आणि हे असे रूम आहे तुम्ही बघू शकतात. आणि इथं खेळायला बॅडमिंटन, क्रिकेट, कॅरम, चेस सगळं अवेलेबल आहे. वाडी पण इकडंच आहे, म्हणजे घराला लागूनच आहे. ते काय पब्लिक पण मॅनेज करेलच. प्रथमेशची वाडी आहे. इथून जिथपर्यंत नजर जाणार तिथपर्यंत प्रथमेशची वाडी आहे पूर्ण. नारळाचे झाड, सुपारीचे सगळं. इकडं आलं ना तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही हॉटेलमध्ये राहता, एकदम घरासारखं वातावरण आहे. आणि एक कॉल केल्यावर प्रथमेश लगेच तुमच्या समोर येतो आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ना ते सगळे तो सॉल्व करतो. बघू शकता प्रथमेश आहे द विलेज रिट्रीटचा.
आता त्याच्याकडनं तुम्ही ऐकून घ्या की इकडं त्याने कसं कसं सोय वगैरे केलेली आणि कसं यायचं. तर अलिबागवरनं कसं यायचं प्रथमेश? सर अलिबागवरनं आपला स्टँडला उतरायचं. तिथून आपल्याकडे मिनी डोर अवेलेबल असते, इको व्हॅन अवेलेबल असतात, प्रायव्हेट ऑटो असतात. त्यांना अक्षी स्टॉप सांगायचं. अक्षी स्टॉपवरनं तुम्ही चालत येऊ शकता, एक 5 मिनिट्सच्या डिस्टन्सवर आहे, किंवा तिथे पण ऑटो असतात. तर ते येऊन तुम्हाला इथे ड्रॉप करतील. तुम्ही फक्त सांगायचं द विलेज रिट्रीट, ते तुम्हाला ड्रॉप करतील. आणि प्रथमेश नाश्ता वगैरे आणि जेवणाचं वगैरे तुमच्या इकडे अवेलेबल असतं? हो, सगळं भेटतं सर आपल्याकडे. ब्रेकफास्टमध्ये पोहे, उपमा, बुर्जी पाव, अंडा पाव सगळं भेटतं. आणि जेवणमध्ये पण सगळं सुरमई, फिश ऑल टाईपचे भेटतात आपल्याकडे. आणि काय दुसरं काय स्पेशल पण पाहिजे असेल तर फक्त तुम्हाला आधी इन्फॉर्म करायला लागतं, आम्ही देतो बरं. आणि इकडे जवळपास बीचेस कोणते कोणते प्रथमेश? आपला गावातला बीच आहे जो अक्षी बीच आहे, तो 5 मिनिट्स वॉकिंग डिस्टन्सवर आहे. तुम्ही रात्री चालत जाऊ शकता. एकदम पीस आहे बीच आणि सेफ आहे, असं काही प्रॉब्लेम नाही. आणि बाजूचे सगळे नागाव बीच, अलिबाग बीच, वर्सोली बीच हे सगळे ऑलमोस्ट एक 10-15 किलोमीटर्सवर आहेत. आणि व्हेज वगैरे असेल कोण पर्सन तर त्याचं पण म्हणजे व्हेज थाली वगैरे अवेलेबल असते व्हेज इकडं? वगैरे सगळं अवेलेबल असतं. आणि व्हेजसाठी आपलं पूर्ण सेपरेट किचन आहे सर. ओके. आणि प्रथमेश इकडं जे रूम वगैरे ते फॅमिली कपल वगैरे सगळ्यांसाठी? हो, फॅमिलीसाठी पण अवेलेबल आहेत, कपलसाठी पण अवेलेबल आहेत, ओल्ड एज पीपलसाठी पण अवेलेबल आहेत, यंग पीपलसाठी पण अवेलेबल आहेत. आणि कोणाला रूम वगैरे बुक करायची असेल तर मग कसं करू शकतात? तुझा नंबर सांगू शकतो का तू? माझं ऑनलाईनला पण आहे, booking.com, अगोडावर सगळ्यावर आहे. पण जरी ऑफलाईन करायचं असेल तर माझा नंबर घ्या प्लीज. हां. 9152217002, प्रथमेश नाईक. ओके प्रथमेश, तुम्हाला भेटून एकदम मस्त आनंद झालाय. सरची आमची स्पेशालिटी आहे, 1 तास ते कोलबी सोलत होते. गाईज हा रूम आहे बघा तुम्ही, किती क्लीन वगैरे आहे. हा कपल रूम आहे आणि त्यालाच अटॅच म्हणजे बाथरूमलाच अटॅच टॉयलेट पण आहे. इथं गरम पाण्याची पण सोय आहे. आणि हे बेसिन, कपडे वाळवायचे असेल तर बाजूला त्यांनी दिलं आहे, कपडे वगैरे आपण सुकायला टाकू शकतो. आणि हा आहे आपल्या हॉटेलजवळचा बीच, अक्षी बीच, ज्याला आपण जाता जाता आता व्हिजिट करतोय, म्हणजे बघायला जातोय आपण. चला बघूया कसा आहे हा बीच आणि इकडं काय काय ॲक्टिव्हिटी आहे की नाही. हा गावातला बीच आहे यांचा, एकदम शांत. म्हणजे इथं कोण म्हणजे असं पब्लिक वगैरे जास्त येणारे वगैरे नाही, सगळे गावातलेच पब्लिक जे इकडं राहणार आहेत ते. बघा मित्रांनो किती शांत, गर्दी नाही काय नाही, एकदम शांत. जसं की मी तुम्हाला बोललो होतो की हा यांचा गावचा बीच आहे. तर एवढं काय म्हणजे मुंबईच्या पब्लिकला एवढं काय आयडिया नसते. हे असे छोटे छोटे बीच असतात त्यांचे, पण मोठाच आहे बीच. पण ॲक्टिव्हिटी वगैरे आहे ना एवढं, 2 ॲक्टिव्हिटी दिसल्या मला राईड वगैरेच्या. आणि इथंच आपण आपला ब्लॉग संपवतो. धन्यवाद मित्रांनो.